पावसाळा चांगल्या प्रकारचा आहे. एकूण जर विचार केला पाऊस पहिला महिना कमी अधिक आहे, त्याचा अर्थ सार्वत्रिक पेरणी होणार नाही. कुठे पेरणी होईल, कुठे काही उशिरा होईल थोडीफार. दुसऱ्या महिन्यात मात्र सार्वत्रिक पेर होईल, भरपूर पाऊस आहे. तिसरा महिना साधारण आहे, बरा आहे, तो ठीक आहे. चौथा महिना पुन्हा चांगला आहे, एकदम भरपूर आहे. अवकाळी पाऊस सुद्धा आहे, चांगला आहे. पुरी मात्र पुरी आणि करंजी हे दोन्ही नाहीत. पुरी याचा अर्थ पृथ्वी. अति पावसाळा असल्यामुळे काही भागात पुरीचा जो पृथ्वीचा भाग आहे तो नष्ट होईल. तसंच पुरी नसणं म्हणजे दोन प्रकारचं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होऊ शकते किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तरीही पुरीला त्रास होऊ शकते. राजा जो आहे, राजा आहे पण अंटा पडेल आहे. पानविळा जो आहे तो नाही आहे. एकूण राजाच्या भोवती चांगल्या प्रकारचा म्हणजे तणाव राहील. वडा, भजा, पापड हे सर्व आहे. समुद्रात पण पाणी आहे. खाणारे मुंगी, म्हैस गटात आहेत. एकूण यावर्षीचा पिकाचा जर सारांश घेतला तर सर्वसाधारण पिकाचा साल आहे. कारण पावसाळा अधिक असल्यामुळे काही भागात जास्त पाऊस पडेल, त्या ठिकाणी नुकसान होईल. काही भागात चांगल्या प्रकारचा साधारण पाऊस पडेल, तिकडे पिकं चांगले येतील. अशी एकूण परिस्थिती आहे. सार्वत्रिक देशाची पीक परिस्थिती साधारण राहील.